वर्धा व सेलू तालुक्यातील कामगार पेटी वाटप हा प्रत्येक गावात झालाच पाहिजे। साहसिक जनशक्ती संघटनेची मागणी। शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या गवंडी कामगार पेटी वाटप व साहित्य वाटपाची योजना ही वर्धा व सेलू तालुक्यातील गावांमध्ये स्थानिक स्तरावर आयोजित करण्याची मागणी साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र कोटमकर यांनी केली आहे। या योजनेत कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार केल्यास कंत्राटदाराला धडा शिकवण्याचा इशारा सुद्धा त्यांच्या मार्फत दिला गेला आहे। रवींद्र कोटमकर, साहसिक जनशक्ती संस्थापक अध्यक्ष। आता वर्धा जिल्ह्यामध्ये पेटी वाटपचा कार्यक्रम सुरू आहे। अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे। काही ठिकाणी भाजपाचे लोक 500 रुपये टोकन घेऊन 800 रुपये टोकन घेऊन आपापल्या जवळच्या लोकांना कुपन वाटप करत आहे आणि हजारो ज्याची शिफारस नाही, ज्याला कोणी वाली नाही असे कामगार हे दारोदार फिरत आहे। कालसुद्धा पेटी वाटपचा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी सुद्धा 1200 लोकांना कुपन वाटलं आणि आज त्या ठिकाणी गेलो तर ते कुपन वाटप तर दिलं, लोकांना बोलावलं। कामगारांना त्या ठिकाणी कामगार कोणी सेलून आले, कोणी गरमसूर आले, नवरगाव आले, वडगाव आले, शेळजरून आले, माणगावून आले, अशा लोकांनासुद्धा आज पेटी वाटप झाला नाही किंवा साहित्य मिळालं नाही। यापुढे आम्ही कामगार अधिकारी फड व ज्याला कंत्राट भेटला तो उमेश पगारिया या दोघांना आमची सक्त वॉर्निंग आहे की आमच्या तालुक्यातला वाटाबा सेलू तालुक्यातच झाला पाहिजे। प्रत्येक ग्रामपंचायत करा, ग्रामपंचायत नसेल जमत तर सेलू तालुक्यामध्ये येळाकी, हिंगणी, झडशी, सेलू, केळझर, दहेगाव, सिंदी रेल्वे हे मोठे गाव आहे। या गावात पेटी वाटप झाला पाहिजे, अन्यथा साहसिक जनशक्ती संघटनेचा इशारा आहे की उमेश पगाराला कुठेही आम्ही भविष्यात पेटी वाटप करू देणार नाही आणि अधिकाऱ्याला सांगतो की याला ऑफिसमधून आम्ही बाहेर निघू देणार नाही। तेव्हा यापुढे कामगारांना पेटी वाटप हे प्रत्येक तालुक्यात झाले पाहिजे। माझी जिल्ह्याचीच मागणी आहे की प्रत्येक तालुक्यात त्याच्या मोठ्या मोठ्या गावात पेटी वाटप झाली। हे कामगाराच्या हिताची योजना आहे आणि ती योजना कामगाराला त्याचे शोषण करून घेत आहे। मला सांगा आता की नवरगावचा माणूस आहे, गरमसूरचा माणूस आहे, त्याला 80 किलोमीटर यायला लागते इथे, तो इथे 3दा वापस जाते, ॲटो घेऊन येते, कधी सायकल घेऊन येते। तर ही योजना जी आहे ही कामगाराच्या हिताची योजना नसून ती आता फक्त उमेश पगारिया व कामगार अधिकारी आमदार यांच्या हिताची ठरली आहे। ही चांगली योजना ती बंद करणं, अन्य सुरू करा, पण चांगलं काम करा। त्यानंतर पेट्या महाराष्ट्र राज्य कामगार मंडळ वाटते आणि पेटीवर आमदार पंकज बोर आपला लोगो लावते। तो लोगो न लावता सरकारचा लावा, महाराष्ट्र शासनाच्या सौजन्याने लिहा, कामगार मंडळाच्या सौजन्याने लिहा। पण यापुढं आमदार पंकज बोरचे स्टिकर तो आपल्या बापाचे जर असेल पैसे त्यांना लावायला पाहिजे इथे की बा माझ्या वडिलाच्या आहे बाबा, परंतु तसं न करता हे सगळे पेटी वाटप हे आमदाराच्या दबाव सुरू आहे, हे बंद झालं पाहिजे। हाच माझा या ठिकाणी इशारा आहे। जय हिंद, जय भारत। सागर वैद्य, जिल्हा प्रतिनिधी, साहसिक न्यूज 24 वर्धा।